नमस्कार, मी हेमंत चौधरी. आज आपल्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण आपला स्वतःचा व्यवसाय, बिझनेस चालू करून महिन्याला 1,00,000 रुपये कशा पद्धतीने कमवू शकतो, याविषयी आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण आपण ट्रेनिंग घेणार आहोत. म्हणजे पहिली स्टेप, दुसरी स्टेप ह्या पद्धतीने आपण समजून घेऊयात. तर आजचा जो काही आपण व्हिडिओ कंप्लीट करणार आहोत, त्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात अगोदर पाहणार आहोत की आपली बिझनेस आयडिया आपण कशी शोधायची. त्यानंतर आपली बिझनेस आयडिया मार्केटमध्ये फिट आहे का नाही यासाठी रिसर्च करायचं कसं, त्याविषयी आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या नंबरला आपण पाहणार आहोत प्रोडक्ट किंवा आपली जी काही सर्व्हिस आहे ती कशा पद्धतीने आपण तयार करायची. त्यानंतर चौथ्या नंबरला पाहणार आहोत की आपला जो काही बिझनेस आहे त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपण कशा पद्धतीने बनवायला पाहिजे ते पाहणार आहोत. आणि शेवटी पाचवं की आपण आपला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस याचा वापर करून महिन्याला 1,00,000 रुपये कशा पद्धतीने कमवू शकतो याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर आवडला तर याला लाईक करा आणि इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर भरपूर असे बिझनेस आयडियाज आणि बिझनेस रिलेटेड व्हिडिओज आलेले आहेत, ते सुद्धा बघायला विसरू नका. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि त्याचबरोबर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर आता आपण हा व्हिडिओ सुरुवात करूयात. तर सर्वात पहिलं काय की फाइंड युअर बिझनेस आयडिया. तर आपल्याला काय करायचं आहे, आपली जी काही बिझनेस आयडिया आहे ती आपल्याला शोधायची आहे. आपली बिझनेस आयडिया जर आपल्याला शोधायची असेल तर आपण काय करायला पाहिजे, तर सिंपल आहे. सगळ्यात महत्त्वाचं की मार्केटचा कोणता प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो हे अगोदर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण कोणताही प्रोडक्ट बनवतो, कोणतीही सर्व्हिस बनवतो, त्यावेळेस आपल्याला हे माहिती पाहिजे की आपला प्रोडक्ट, आपली सर्व्हिस ही कोणतं प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे. बरोबर ना. जसं तुम्ही बघताय की झोमॅटो काय करतो, बरेचसे लोक काय करायचे की त्यांना बाहेर जाऊन खायचा कंटाळा यायचा. त्यांना असं वाटायचं की घरी कोणीतरी आम्हाला जेवण आणून द्यावं, एखाद्या ह्या हॉटेलमधनं त्या हॉटेलमधनं, मला जी हॉटेल आवडते त्या हॉटेलमधनं मला घरी जेवण आणून द्यावं. म्हणजे त्या ठिकाणी काय केलं झोमॅटोने, त्याने बघितलं की हा प्रॉब्लेम आहे, लोकांना त्यांच्या आवडत्या हॉटेलमधनं जेवण घेऊन घरी पोचवायचं हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम समजून घेऊन त्यांनी काय केलं की ऑनलाईन डिलिव्हरी स्टार्ट केली. म्हणजे तुम्हाला जी हॉटेल आवडेल तुम्ही आमच्या ॲपवर सिलेक्ट करा, काय पाहिजे ते सिलेक्ट करा, आम्ही त्या ठिकाणी जाऊ आणि तुमची जी ऑर्डर असेल ती ऑर्डर घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवून देऊ. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, फक्त आम्हाला पैसे द्यायचे. तुम्हाला सुद्धा ह्याच लॉजिकने, ह्याच माइंडसेटने विचार करायचा आहे की आपण आपल्या प्रोडक्ट, आपली सर्व्हिस जी काही बनवतो आहे त्या सर्व्हिस प्रोडक्टने कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. हे जर तुम्हाला अगोदर समजलं तर इझिली तुम्ही तुमचा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतात. आणि इवन तुमच्या ज्यावेळेस तुम्ही तुमचा प्रोडक्ट, तुमची सर्व्हिस मार्केटमध्ये लॉन्च करणार त्यावेळेस त्याला स्कोपसुद्धा जास्त असेल, त्यातनं तुम्हाला जास्त पैसासुद्धा कमवता येईल. काही लोक काय करतात की त्यांना असं वाटतं नाही माझं प्रोडक्ट खूप छान आहे, हा मार्केटमध्ये चालेलच, पण असं होत नाही. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे की आपला जो प्रोडक्ट असेल, जो सर्व्हिस असेल, त्यासाठी आपण परफेक्ट आहोत का थोडं व्हॅलिडेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे काही गोष्टी असतात, त्या गोष्टी जर आपण प्रॉपर अगोदरच समजून घेतल्या तर इम्पॉर्टंट हे आहे की आपला बिझनेस मार्केटमध्ये जाऊन फेल होणार नाही. त्यामुळे आपली बिझनेस आयडिया ही व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. आणि बिझनेस आयडिया समजून घेतल्यानंतर काही गोष्टी आपण त्या ठिकाणी व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट येते की जो बिझनेस आयडिया तुम्ही करणार आहात ती बिझनेस आयडिया समजा काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. ओके, देन मग तुम्हाला काय करायचं आहे, तो कोणता तरी एक प्रॉब्लेम ती सॉल्व्ह करते, पण त्या ठिकाणी तुमची एक्सपर्टीज आहे का. बरोबर ना. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की आता आपण झोमॅटोचं एक्झाम्पल घेतलं, तुम्ही पण झोमॅटोसारखं काम करत असणार, पण त्या ठिकाणी तुमची एक्सपर्टीज आहे का हे तुम्हाला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. की तुम्ही सुद्धा डिलिव्हरी करू शकतात का, तुम्ही ॲप बनवू शकतात का, या सगळ्या गोष्टी अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट येते, जे काही प्रोडक्ट बनवतोय, जी काही सर्व्हिस बनवतोय ती कोणत्या लोकांसाठी, कोणासाठी परफेक्ट आहे. बरोबर आहे ना. हे जर आपल्याला अगोदर व्यवस्थित माहिती असेल ना तर आपण टार्गेट ऑडियन्स त्यांना पकडू शकतो आणि बरोबर त्यांना तो प्रोडक्ट, ती सर्व्हिस विकून त्यातनं पैसा कमवू शकतो. ही झाली आपली पहिला जो काही टॉपिक आहे, फाइंड युअर बिझनेस आयडिया. तर त्यामध्ये आपण काय बघितलं की आपल्याला जर आपली बिझनेस चालू करायचा असेल तर आपली बिझनेस आयडिया अशी पाहिजे जी की मार्केटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारी पाहिजे. त्यावेळेसच आपली ती बिझनेस आयडिया परफेक्ट असेल आणि त्यातनं आपण बिझनेस उभा करू शकतो. त्यानंतर दुसऱ्या नंबरला येतं रिसर्च युअर बिझनेस आयडिया.
आता रिसर्च आपण ज्यावेळेस आपली बिझनेस आयडिया आपण शोधतो किंवा आपला बिझनेस आयडिया फक्त आपण एकटेच करतो अशातला भाग नाही आहे, बरोबर. आपल्याला जर आपला बिझनेस चालू करायचा आहे तर आपल्याला थोडं मार्केटमध्ये रिसर्च करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकतात किंवा ऑफलाईनसुद्धा करू शकतात. आता या ठिकाणी तुम्हाला जर रिसर्च करायचं असेल तर तुम्ही काय करू शकतात, तर सिंपल आहे. ज्यावेळेस तुमचा कोणीतरी कॉम्पिटिटर्स आहे त्या कॉम्पिटिटर्स तो मार्केटिंग कसा करतोय ते बघणं गरजेचं आहे. त्याचे प्रोडक्ट किती रुपयाचे आहेत ते बघणं गरजेचं आहे. त्याच्या प्रोडक्टची टेस्ट काय आहे ते बघणं गरजेचं आहे. इव्हन त्याचा प्रोडक्ट जर पॅकेजिंग काय आहे, तो कोणत्या पद्धतीने डिलिव्हर करतो, त्याचबरोबर त्याचा ऑनलाईन जर प्रोडक्ट असेल तर ऑनलाईनमध्ये त्याचं नेमकं काय आहे तुम्ही ते विकत घेऊ शकतात, ते समजून घेऊ शकतात. आणि ते समजल्यानंतर त्यावर तुम्ही प्रॉब्लेम्स कुठे येत आहेत हे समजून घेऊ शकतात. आणि त्यावेळेस तुम्हाला समजेल की नाही ह्या ठिकाणी प्रॉब्लेम्स येत आहेत, त्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करून तुम्ही तुमचा प्रोडक्ट मार्केटमध्ये आणू शकतात. बऱ्याचशा ठिकाणी जर गेलात तुम्ही तर तुम्हाला ऑनलाईन रिव्ह्यू त्यांचे बघायला भेटतात. मग समजा त्या जो काही बिझनेस असेल त्या बिझनेसचं जर तुम्ही गुगल माय बिझनेसला गेलात, अमेझॉनला गेलात, फेसबुकला गेलात किंवा विविध प्रकारचे नवीन इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर गेलात, ते लोक कमेंट्स करतात. कमेंट्स केल्यानंतर त्याचे निगेटिव्ह रिव्ह्यू पाठवतात, पॉझिटिव्ह रिव्ह्यू पाठवतात. मग त्यावेळेस आपण त्या ठिकाणी जायचं, वाचायचं, बघायचं की लोकांना प्रॉब्लेम कुठं होतोय आणि लोकांना आनंद कुठं होतो. म्हणजे त्यांना जी गोष्ट आवडते ती गोष्ट आपल्या प्रोडक्टमध्ये असणं गरजेचं आहे. इव्हन त्यांना जो प्रॉब्लेम होतोय त्याचं सोल्युशन सुद्धा आपल्या प्रोडक्टमध्ये असणं गरजेचं आहे. जर ह्या गोष्टी आपण प्रॉपर आपल्या कस्टमरला दिल्यात, प्रॉपर अगोदर रिसर्च करून त्या जर कस्टमरला दिल्यात ना तर 100% आपला बिझनेस हा मार्केटमध्ये चालू शकतो आणि त्यातनं सुद्धा आपण चांगला पैसा कमवू शकतो. तर अशा पद्धतीने जर रिसर्च केलं तर तुमचा बिझनेस कधीही थांबणार नाही आणि कधीही तो फेलसुद्धा होणार नाही. त्यामुळे ज्यावेळेस आपण पहिली बिझनेस आयडिया शोधतो त्यानंतर रिसर्च करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला वाटतं की आपला प्रोडक्ट, आपली सर्व्हिस ही सगळ्यात बेस्ट आहे, ही जर मार्केटमध्ये आली तर खतरनाक चालणार आहे, पण असं काही एक होत नाही. अगोदर आपल्याला त्याचं प्रॉपर रिसर्च करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा लॉस होणार नाही. आणि जर तुमचा लॉस झाला नाही तर तुम्हाला बिझनेस करायचा एक मोटिवेशन मिळेल आणि मोटिवेशन मिळाल्यानंतर तुम्ही थोडं सर्वाइव्ह करू शकतात. आणि एकदा काही तुमचा व्यवस्थित पाय रुजला तर इव्हन तुमचा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ग्रोसुद्धा करू शकतात. त्यानंतर तिसरी स्टेप पाहणार आहोत आपण, क्रिएट युअर प्रोडक्ट और सर्व्हिस. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, आता तुमची बिझनेस आयडिया तुम्ही शोधली, राईट. त्यानंतर तुम्ही रिसर्च केलाय, त्यानंतर आता तुम्ही काय करताय की तुमचा प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस बनवताय. आता काही आपल्याला जर बिझनेस करायचा म्हणजे आपल्याकडे एक प्रोडक्ट असणं गरजेचं आहे, एक सर्व्हिस असणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस असेल तरच आपण ते लोकांना देऊ शकतो आणि त्या बदल्यात पैसा घेऊ शकतो. म्हणजे यालाच आपण बिझनेस असं म्हणतो. तर हे सिम्पल आहे. या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तयार करायची असेल त्यावेळेस नेहमी हे लॉजिक लावायचं की आपला प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस आपण लॉन्च करतोय म्हणजे पहिल्यांदाच तो परफेक्ट असेल असं काही एक होत नाही. सुरुवातीला तुम्ही जशा पद्धतीने तुम्हाला लॉन्च करता आला तशा पद्धतीने तुम्ही लॉन्च करू शकतात. त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकतात आणि थोडंसं ट्रायल करून त्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम्स कुठे येतात त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढून त्यावर ओव्हरकम करून तुम्ही तुमचा बिझनेस हळूहळू ग्रो करू शकतात. हे ज्या काही गोष्टी तुम्हाला वाटत असतील की आपण खूप काही गोष्टी पहिल्या महिन्यातच करू, आपला प्रोडक्ट लॉन्च केल्यावर करोडो रुपये कमवू, असं काय होत नाही. आपल्याला सुरुवातीला छोट्या स्केलवर ते प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस लॉन्च करायची आणि देन मग हळूहळू बिझनेस स्टार्ट करायचा. तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा ठिकाणी लोक काय करतात, मोठमोठ्या इंडस्ट्रीज टाकतात, मोठमोठ्याले शॉप्स टाकतात आणि लाखो रुपये खर्च करतात त्याच्या फर्निचरवर, त्याच्या ते इंटेरियरवर किंवा ते सिटिंग अरेंजमेंट, चांगला प्लेस घेतात. पण त्या ठिकाणी काय होतं माहिती का, ते अगोदर रिसर्च करत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लॉस होतो. त्यामुळे आपण जेव्हा प्रोडक्ट किंवा जेव्हा सर्व्हिस बनवतो त्यावेळेस आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की आपला प्रोडक्ट हा किंवा सर्व्हिस ही कमीत कमी छोट्या स्केलवर आपण चालू करणं गरजेचं आहे जेणेकरून आपला लॉस होणार नाही, आपला पैसा खर्च होणार नाही. आपल्याला काय करायचं, सुरुवात करताना कसं कमीत कमी, आता इव्हन तुम्हाला वाटत असेल की नाही मला 1000 बॉटल्स विकायचे आहेत पर मंथ, एखादं प्रोडक्ट आहे तुमचं, त्या बॉटल्स विकायचे. समजा आपण लोणचं घेऊयात, समजा लोणचं तुम्ही बनवलं आणि तुम्ही एकदाच काय केलं की 1000 बरण्या बनवून घेतल्या, म्हणजे 100 ग्रॅमच्या 1000 बरण्या बनवून घेतल्या आणि तुम्ही मार्केटमध्ये विकायला गेलं. तुम्हाला ते नाही करायचं. तुम्हाला पहिल्यांदा 50 बनवायचे आहेत, त्यानंतर 100 बनवायचे आहेत आणि मग ते मार्केटमध्ये विकून लोकांचे काय रिव्ह्यू येतात, लोकांचे काय फीडबॅक येतात ते समजून घेऊन त्यानंतर तुम्हाला हळूहळू तुमचा जो काही बिझनेस आहे, जो
तुमचा समजा एखादा बिझनेस असेल तो हळूहळू तुम्हाला त्या पद्धतीने वाढवायचा आहे. तर हे लॉजिक तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. जर अशा पद्धतीने तुम्ही काम करत गेलात तर इझिली तुमचा बिझनेस हा ग्रो होतो. त्यानंतर येतं सर्व्हिस. आता आपण हे प्रोडक्टचं बघितलं, त्यामध्ये सर्व्हिससुद्धा येतं. तर सर्व्हिसमध्ये काय करायचं आहे, समजा जर तुम्ही कोणाला तरी एखादा डिजिटल मार्केटिंगची सर्व्हिस देताय, बरोबर. डिजिटल मार्केटिंगची सर्व्हिस देताना किंवा कोणतीही सर्व्हिस देताना तुम्ही ॲज अ फ्रीलान्सर म्हणून काम करा. स्टार्टिंगलाच तुम्ही मोठी कंपनी न उभं करता तुम्ही फ्रीलान्सिंग म्हणून काम करा. फ्रीलान्सर म्हणून जर तुम्ही काम करत गेलात की ऑटोमॅटिकली तुम्हाला त्यामध्ये आयडिया येते, प्रॉब्लेम्स कुठे होतात, सोल्युशन काय असतं, त्याचबरोबर तुम्ही त्यावर काही गोष्टी प्रॉपर समजून घेतात आणि त्यानंतर तुमचा जो काही बिझनेस आहे त्या बिझनेसला तुम्ही इझिली रजिस्टर करून जास्तीत जास्त ग्रो करू शकतात. म्हणजे तुम्हाला कंपनी रजिस्टर करायची नाही आहे. ज्यावेळेस सर्व्हिस बिझनेसमध्ये आलात त्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगला काय करायचं आहे, MSMEचं छोटंसं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यात तुम्हाला MSMEचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही ॲज अ प्रोप्रायटर म्हणून तुम्ही काम करू शकतात आणि थोडं ज्यावेळेस तुमचं 10 लाख 20 लाखापर्यंत तुमचा बिझनेस जायला लागला पर इयरचा, देन मग तुम्ही तुमचं बिझनेस हा प्रॉपर एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात. तर ही आपण तिसरी स्टेप बघितली. पहिली स्टेप काय बघितली, फाइंड युअर बिझनेस आयडिया, बरोबर. काहीतरी प्रॉब्लेम शोधा आणि त्याचं सोल्युशन म्हणून आपलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बनवा. त्यानंतर दुसरी स्टेप बघितली, रिसर्च युअर बिझनेस. म्हणजे काय, आपल्या कॉम्पिटिटर्सला बघायचं, त्याचं प्रोडक्ट त्याची सर्व्हिस बघून त्यानंतर आपण त्यांच्या जो काही प्रॉब्लेम असेल त्याचं सोल्युशन आपल्या प्रोडक्ट थ्रू आपण लोकांना द्यायचा प्रयत्न करायचा. त्यानंतर तिसऱ्या नंबरला काय बघितलं की क्रिएट युअर ओन प्रोडक्ट किंवा सर्व्हिस. म्हणजे काहीतरी प्रोडक्ट किंवा काहीतरी सर्व्हिस असेल तर आपण ती लोकांना देऊ आणि त्या बदल्यात पैसा घेऊ, बरोबर. हे अशा 3 स्टेप बघितल्या. आता चौथ्या स्टेपवर जाऊयात. आपल्याला काय करायचं, बिल्ड युअर मार्केटिंग प्लॅन. ओके. आता कोणताही बिझनेस आपण बनवतो तर त्यामध्ये एक प्रॉपर मार्केटिंग प्लॅन असणं गरजेचं आहे किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे मार्केटिंग प्लॅन स्ट्रॅटेजी नसेल तर आपला बिझनेस हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर तो पोहोचला नाही तर आपला प्रोडक्ट, आपली सर्व्हिस विकली जाऊ शकत नाही आणि जर ती विकली गेली नाही तर आपल्याला त्यातनं काहीही फायदा होणार नाही. म्हणजे आपला जर प्रोडक्ट, आपली सर्व्हिस विकली जात नसेल तर आपण प्रॉफिट कुठून आणणार, आपला बिझनेस कसा ग्रो करणार. त्यामुळे आपल्याकडे एक प्रॉपर मार्केटिंग प्लॅन असणं गरजेचं आहे. आता 2 पद्धतीने आपण मार्केटिंग करू शकतो. एक ऑफलाईन मार्केटिंग करू शकतो, एक ऑनलाईन मार्केटिंग करू शकतो. ऑफलाईन मार्केटिंगमध्ये जर तुमचं शॉप असेल तर तुम्ही आजूबाजूला तुमच्या त्या लोकांमध्ये तिथं बॅनर्स लावू शकतात. त्याचबरोबर तुम्ही त्या ठिकाणी फेसबुक ॲड्स, म्हणजे आपण नॉर्मली ऑफलाईनचा विचार करतोय तर तुम्ही बॅनर्स लावू शकतात. त्या ठिकाणी तुमचं शॉप असेल तर शॉपच्या बाहेर तुम्ही काहीतरी डिस्काउंट ऑफर त्या ठिकाणी ठेवू शकतात. म्हणजे याच्याने काय होतील, कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. तुमच्याकडे जास्तीत जास्त कस्टमर आलेत की तुमचा प्रॉफिटसुद्धा इझिली वाढायला सुरुवात होईल, तुमचा बिझनेस ग्रो व्हायला सुरुवात होईल. ओके. आणि देन ऑनलाईनमध्ये जर आलात तर तुम्ही फेसबुक ॲड लावू शकतात, गुगल ॲड लावू शकतात, इंस्टाग्राम ॲड्स लावू शकतात आणि याच्या थ्रू तुम्ही जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत पोहोचू शकतात. आणि जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत पोहोचलात की तुम्हाला इझिली त्या ठिकाणी सुद्धा भरपूर जास्त पैसा मिळेल. तुमचा बिझनेस ग्रो होईल, त्यातनं तुम्हाला जास्तीत जास्त पैसा कमवायला आणि त्याचबरोबर तुमचा बिझनेस ग्रो करायला तुम्हाला सोपं जाईल. ऑनलाईन मार्केटिंग करताना सुद्धा तुम्ही काय करू शकतात, एक फ्री मार्केटिंग करू शकतात आणि एक पेड मार्केटिंग करू शकतात. आता फ्री मार्केटिंगमध्ये तुम्ही सोशल मीडियाचा वापर करू शकतात. सोशल मीडियावर जास्तीत जास्त कॉन्टेंट टाकू शकतात आणि कॉन्टेंट टाकल्यामुळे लोकांना कळेल की तुमचा बिझनेस आहे या ठिकाणी. देन मग ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने लोक बघतील, तुमच्या वेबसाईटवर जाऊन तुमचे प्रोडक्ट विकत घेतील किंवा तुमचं जी काही सर्व्हिस असेल ती तुमच्याकडे येऊन डायरेक्टली ते विकत घेतील. कारण लोक आजकाल सगळेजण ऑनलाईन झालेले आहेत. लोकांना सुद्धा माहिती आहे की नाही ऑनलाईन जायचं आणि त्या ठिकाणी आपण लोकांना कनेक्ट करू शकतो. त्यामुळे आपला ब्रँडिंग क्रिएट करण्यासाठी आपल्याला फ्री मार्केटिंग, सोशल मीडियाचा वापर करून करणं गरजेचं आहे. त्यानंतर येतं पेड मार्केटिंग. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं फेसबुक, गुगल ॲड, इंस्टाग्राम ॲड, या ॲड लावून तुम्ही टार्गेटेड कस्टमर्स, तुम्हाला जे लोक पाहिजेत ना त्यांना तुम्ही ते तुमचा प्रोडक्ट, तुमची सर्व्हिस दाखवू शकतात. तर तुम्हाला त्यामुळे ऑनलाईन जी काही पेड ॲड आहे त्या ॲड लावून सुद्धा तुम्ही ते इझिली करू शकतात. तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे प्रॉपर मार्केटिंग प्लॅन असेल ना तर इझिली तुम्ही तुमचा जो काही कस्टमर असेल त्याच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि त्यांना तुमचे प्रोडक्ट, सर्व्हिस विकू शकतात. ही एक सिम्पल लॉजिक आहे, बरोबर.
आता आपण लास्ट स्टेप बघूयात, की आपण पहिल्यांदा काय बघितलं, की आपली बिझनेस आयडिया कशी शोधायची, त्यानंतर रिसर्च कसं करायचं, त्यानंतर प्रोडक्ट कसं तयार करायचं, त्यानंतर मार्केटिंग प्लॅन कसा करायचा. इथंपर्यंत आपल्याला समजले, ह्या 4 गोष्टी तर समजल्या. आता आपण 5व्या नंबरवर जाऊयात, की 1 लाख रुपये पर महिना कशा पद्धतीने आपण कमवू शकतो. ओके, तर 1 लाख रुपये जर आपल्याला महिन्याला कमवायचं असेल, तर अगोदर आपला प्रोडक्ट, आपली सर्व्हिस हे व्यवस्थित पद्धतीने असणं गरजेचं आहे. आपल्याकडे प्रॉपर मार्केटिंग प्लॅन असणं गरजेचं आहे. आपल्याकडे आपण रिसर्च करणं गरजेचं आहे. या सगळ्या जर गोष्टी तुमच्याकडे अगोदर व्यवस्थित पद्धतीने केलेल्या असतील, तर तुम्हाला तुमचा प्रोडक्ट 1 लाख रुपये पर मंथ कमवायला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. त्यामुळे आता आपण समजू, की जर 1 लाख रुपये आपल्याला 1 लाख रुपये महिना आपला प्रोडक्ट विकून कमवायचे असतील तर काय करायचं. तर सिंपल आहे, जर तुम्ही जॉबला गेलात तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 25 दिवस काम करावं लागेल. देन तुम्हाला एक 20,000, 15,000, 20,000, 30,000 रुपये भेटतील. पण जर तुम्ही स्वतःसाठी थोडे स्टार्टिंगचे दिवस कष्ट घेतलेत, तर इझिली तुम्ही तुमचे प्रोडक्ट विकून इझिली तुमचा बिझनेस स्टार्ट म्हणजे चांगला पैसा अर्न करू शकतात. तर सिंपल आहे, जर तुम्हाला तुमचा 1 लाख रुपये अर्न करायचे असतील, जर तुमचा प्रोडक्ट हा 5,000चा असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त 20 प्रोडक्ट तुम्हाला महिन्याला विकायचे आहेत. तुमचा प्रोडक्ट जर 5,000चा असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 20 प्रोडक्ट पर मंथ सेल करायचे आहेत. जर तुम्ही 20 म्हणजे तुम्ही विचार करू शकता, दिवसाला जर एक प्रोडक्ट विकला तर तुम्ही 20 दिवसात 20 प्रोडक्ट विकू शकतात. आणि 20 दिवसात जर तुम्ही 20 प्रोडक्ट विकले तर तुम्ही इझिली 1 लाख रुपये पर मंथ कमवू शकतात. इवन जर तुमचा 1,000 रुपयाचा जरी प्रोडक्ट असेल ना, तरी तुम्हाला फक्त 100 लोकांना विकायचा आहे. म्हणजे जर 100 लोकांना विकायचं आहे, म्हणजे दिवसाला तुम्हाला 3 ते 4 प्रोडक्ट विकायचे आहेत. आणि दिवसाला जर तुम्ही 3 ते 4 प्रोडक्ट विकले तर इझिली तुम्ही 100 लोकांना ते प्रोडक्ट विकून त्यातनं तुम्ही 1 लाख रुपये मंथ कमवू शकतात. हे तुम्ही जर लॉजिक लावलं ना, आता एक एक्झाम्पल घ्या. समजा तुम्ही 1,000 रुपयाचा प्रोडक्ट बनवला, इंटू जर तुम्ही 100 केले तर तुम्ही 1 लाख रुपये कमवतात. म्हणजे 1,000 रुपयाचा प्रोडक्ट आणि किती लोकांना विकायचा आहे, 100 लोकांना. मग आपलं महिन्यातनं टार्गेट ठेवायचं की आपल्याला 100 लोकांना तो प्रोडक्ट विकायचा आहे. आता 100% लोक घेतील, कारण तुम्ही ऑलरेडी रिसर्च केलेला आहे, तुमचा प्रोडक्ट चांगला आहे, तुमची सर्व्हिससुद्धा चांगली आहे. त्यामुळे लोक 100% तुमचा प्रोडक्टसुद्धा विकत घेतील. आणि आपल्याला हेच लॉजिक लावायचं आहे की आपला प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस ही जर बेस्ट असेल तर आपण 1 लाख रुपये महिना इझिली कमवू शकतो. इवन तुमचा 100 रुपयाचा प्रोडक्ट असेल तर तुम्हाला 1,000 लोकांना विकायचा आहे. तुमचं समजा 1,000 रुपयाचा प्रोडक्ट असेल तर तुम्हाला 100 लोकांना विकायचा आहे. तुमचा 5,000चा प्रोडक्ट असेल तर तुम्हाला फक्त 20 लोकांना विकायचा आहे. जर तुमचा 10,000चा प्रोडक्ट असेल तर तुम्हाला फक्त 10 लोकांना विकायचा आहे. आणि त्याचबरोबर जर तुमचा प्रोडक्ट 50,000चा असेल तर तुम्हाला फक्त 2 लोकांना विकायचा आहे. आणि 1 लाखाचा जर तुमचा प्रोडक्ट असेल तर तुम्हाला फक्त 1 व्यक्तीला एका महिन्यात विकायचा आहे. आता तुम्ही डिसाईड करू शकता की तुमच्या प्रोडक्टची प्राईस कशा पद्धतीने ठेवायची. आणि त्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कळल्या आणि तुम्ही त्या पद्धतीने काम केलं तर इझिली तुम्ही 1 लाख रुपये महिना कमवू शकतात. हे खूप सिंपल आहे. यातनं काय होतं, लोकांना असं वाटतं की आपण कसं कमवू शकतो, पण जर तुम्ही प्रॉपर कॅल्क्युलेशन केलं तर इझिली तुम्ही तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचणार आणि तुमचा प्रोडक्टसुद्धा तुम्ही विकू शकतात. महिन्याला 1 लाख रुपये इझिली कमवू शकतात. इवन मी सुद्धा स्वतः आता त्या पद्धतीने काम करतोय आणि मला सुद्धा तेवढी अर्निंग होते. मी करतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. त्याच पद्धतीने तुम्हाला जर तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल तर ह्या 5 स्टेप्सचा वापर करून तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये व्यवस्थित पद्धतीने प्लॅन करू शकतात आणि त्याचबरोबर तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये इझिली कमवू शकतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या यूट्यूब चॅनलवर विविध प्रकारचे बिझनेस आयडियाज रिलेटेड व्हिडिओज आहेत. मार्केटिंग, सेल्स, त्यानंतर डिजिटल मार्केटिंग, वेगवेगळे व्हिडिओज आलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. आणि इवन तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही तुमच्या मित्र, फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.